विचार करा उठा उठी नाम धरा कंठी दुर्मट भव सिंधू जन्मुनिया कुळी वाचे स्मरणे नाम नरी वाचिने महनीशी तुका म्हणे कुळीते पुनीता मागे गाता गीत विठोबाचे वसे माझराया चरणासी अर्पत जन्म ही काया ईश्वरासी ही जोडली ख्याती प्रथम वंदन तुम्हा छत्रपती महायोग पीठे तटे भीमरथम वरम पुंडलिकाय दातुं मुनींद्रे समागत्यतीष्टं तमानंद कांदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा सारसार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतनी सर्व संकट करा दुर्मट भव सिंधू विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग छत्रपती शिवाजी महाराजांचे असणारे वैकुंठाला जाणारे वैकुंठाहून परत मृत्यू लोकात येणारे ज्यांना वारकरी संप्रदायाचा कळस म्हटले जातं पाचवे वेद म्हणजे जगद्गुरु जगद्वंदनीय देऊचे सुप्रसिद्ध कीर्तनकार श्रीमंत श्री संत तुकाराम महाराज जगद्गुरु तुकोबारे आपल्याला अभंगामध्ये काय सांगतात
सार्व असाड हे आपल्याला समजून सांगतो. विठ्ठल विठ्ठल अभंगाकडे होण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो असा म्हणजे जगत चालक ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने ओंकारेश्वर भगवंताच्या कृपेने हा एकमेव दिवशीचा कार्यक्रम आहे. या दिवशी मला कीर्तन सेवा मिळाली ते मी माझे परम भाग्य समजते. गायनाचार्य असतील, पक्वाचार्य असतील, सर्व असतील त्यांच्या चरणी नमस्तक होते. गुरुवर्यांच्या चरणी नमस्तक होते. तुमच्या सर्वांच्या चरणी नमस्तक होते व सेवेला सुरुवात करते. विठ्ठल अभंगाचा भावार्थ पाहू. सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. तुकोबारा पहिल्या चरणामध्ये काय सांगतात? सारासार विचार, सतत आपण चांगला विचार केला पाहिजे. सतत आपण सारासार विचार केला पाहिजे. वाईट विचार डोक्यामध्ये आणायचे नाही. सारासार विचार करा उठा उठी, उठल्या उठल्या चांगले विचार केले तर आपला दिवस चांगला जाईल. सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. भगवान परमात्म्याचे नाव कंठामध्ये धारण करायचे सतत. आज तुम्ही जर भगवान परमात्म्याचे नाव धारण केलं ना, आज तर खूपच चांगलं होईल, कारण की आज एकादशी पण आहे. सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. तयाच्या चिंतनी निसरल संकट, कराल दुर्मट भव सिंधू. आपण जर सतत चांगले विचार केले, नामस्मरण केलं तर आपले जेवढे दुःख पाप वगैरे असतील ते सगळे मिटून जातील. तुकोबारा दुसरं चरण सांगतात. तिसरा चरण, सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. तयाच्या चिंतनी निसरल संकट, कराल दुर्मट भव सिंधू. जन्मोन्या कुळी वाचे स्मरणे नाम, धरी हाचे मोहनीशी. जन्मापासून आपण सतत त्या भगवान परमात्म्याचं नाव धारण करायचं. सतत जन्मापासून आपण लहानपणापासून जर भगवान परमात्म्याचं नाव धारण केलं, साक्षात पंढरीशी पांडुरंग आपल्याला भेटायला येईल. जन्मोन्या कुळी वाचे स्मरणे नाम, धरी हाचे मोहनीशी. तुका म्हणे कुळी ते पुनीत, भागे घात गीत विठोबाचे. आपण जर चांगले विचार केला ना, कधी कधी आपल्याला देव पण कोणत्या रूपामध्ये येईल हे काही सांगता येणार नाही. देव मुंगी रूपामध्ये येईल, कोणत्या रूपामध्ये येईल हे आपल्याला काहीही सांगता येणार नाही. त्याच्यामुळे भगवान परमात्म्याचं जर आपण नाव सतत कंठामध्ये धारण केलं तर भगवान परमात्मा आपल्याला खूप चांगला, आपले जे डोक्यातले चांगले विचार आहेत ते राहू देतो आणि जेवढे काही वाईट विचार होते ते सगळे निघून जातात. विठ्ठल विठ्ठल पहिला नमस्कार करते त्या भगवान परमात्म्याला ज्यांनी सृष्टी निर्माण केली. दुसरा नमस्कार करते माझ्या आई वडिलांना ज्यांनी मला अनमोल जन्म दिला. तिसरा नमस्कार करते माझ्या गुरुवर्यांना. चौथा नमस्कार तुला सर्वांना करते. आज मी या नारदाच्या गादीवर उभी असेल ते माझे गुरुवर्य कधी शिष्याने गुरुचं नाव नाही घेतलं आणि खूप मोठं पाप पण आलं असतं, पण तुम्हाला सर्वांना कसं कळेल माझ्या गुरूंचे नाव. गुरुजीच्या चरणी नमस्कार होते, गुरुला माफी मागते, गुरूंचे नाव घेते. हरिभक्त पारायण साध्वी सोनाली दिदी करते. यांच्या चरणी नमस्कार होते व सेवेला सुरुवात करते. विठ्ठल ऐकणारे, परीक्षित सारखे ऐकणारे, सुचार मात्र एवढ्या लक्षात ठेवा. पुन्हा सर्वांच्या चरणी नमस्कार होते व सेवेला सुरुवात करते. आता तुम्ही म्हणाल, आपण कीर्तन चालू झाल्यापासून खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले, आपण जयंती साजरी करतो. नेमकं कोणामुळे, का बरं? तर ऐका, एका क्षणात सांगून जाईल हा राजा कोण होता, याने काय केलं. 36 जिल्ह्यासाठी आणि काय केलं या राजाने सांगून जाते एका क्षणात. महिला मंडळ तुमच्या डोक्यावरती आज जर पदर असेल ना, तर छत्रपती शिवाजी महाराजांमुळे.
महाराजांमुळे. पुरुष मंडळ, तुमच्या डोक्यावरती टोपी, चेहऱ्याला मिशा, दाढी, बुक्का, टिक्का कोणामुळे दिसत असेल तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराज की जय. जर छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण खरेच मावळे असतो तर एका छत्रपती शिवाजी महाराजांची मोठी जय घोषणा कर. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आवाज ऐसा निकालो पूरा पाकिस्तान हिलना चाहिए. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. शिवनेरीवर शुभ जन्मला. शिवनेरीवर शुभ जन्मला राजाचा अधिपती, राजाचा अधिपती. दैवत छत्रपती वा. आता शोभतात खरे मावळे. एकदा गायनाच्या चेहऱ्यासाठी, पक्वाच्या चेहऱ्यासाठी टाळ्या वाजवा. खरंच खूप छान वाटलं छत्रपती शिवाजी महाराजांची जर आपण जय घोषणा केल्यास. ऐका, तुम्हाला जर वाटत असेल ना छत्रपती शिवाजी महाराजांसारखा सात्विक मुलगा आपल्या पोटी यावा, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा सात्विक मुलगा आपल्या गर्भात यावा, पोटी यावा, तर एक वाक्य लक्षात ठेवा. मुलगा गर्भामध्ये असताना ज्ञानेश्वरी वाचायला घ्यावी छोटी. मुलगा गर्भामध्ये असताना ज्ञानेश्वरी वाचायला घ्यावी छोटी. रामकृष्ण मंत्र म्हणावा बनवताना रोटीत. साधू संतांचा आशीर्वाद घ्या कोटीला कोटी, तेव्हाच येतील छत्रपती शिवाजी महाराज आमच्या पोटी. बघा, आपल्याला जर खरंच वाटत असेल ना छत्रपती शिवाजी महाराज आपल्या गर्भात यावं तर ज्ञानेश्वरी वाचायची, नामस्मरण करायचं, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आपल्या गर्भात येतात. आता तुम्ही म्हणताल छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही या, परत या, पण यात कुठलीच शंका नाही बरं का. छत्रपती शिवाजी महाराज येतील यात कुठलीही शंका नाही. त्या अगोदर जिजा उघडल्या पाहिजे. धन धन थोराई शिवरायांची जिजाई. धन धन थोराई शिवरायांची जिजाई. मुद्रा महाराजा महाराजा जिजाई. महाराजा जिजाई.
पाहिजे. आता तुम्ही म्हणाल ताई, सारासार विचार करा उठाउठी नाम धरा कंठी विठोबाचे. येथे नेमकं काय? तर ऐका. विठ्ठल 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 सारासार विचार करा उठाउठी नाम धरा कंठी विठोबाचे. सतत भगवान परमात्म्याचे नाम स्मरण केलं पाहिजे आपण. सतत भगवान परमात्म्याचं नाव धारण करायचं. बघा, मी सतत कीर्तनात सांगते, एखाद्या जर पुरुषाच्या घरी 2 नारी असतात तर त्याच्या घरी खूप पाप लागतं. महाराजांचं प्रमाण आहे, एकच नारी एकच पुरुष 2 नारी पाप वसे त्याच्या घरी. एखाद्याच्या जर पुरुषाच्या घरी 2 नारी असतील तर त्याच्या घरी पाप लागतं. खूप मोठं पाप लागतं. खूप मोठं पाप लागतं बरं का. मी असल्या एका ठिकाणी कीर्तनाला गेलते. मला एक पुरुष म्हणाला, बाई माझ्याकडे तर आता 2 आहेत आणि तिसरी पण केली मी सांगते, एक जर असली तिच्यामध्ये सुखात राहा ना, दुसरी कशाला. तो म्हणाला, पहिली नको म्हटली की दुसरी आहे आणि दुसरी जरी नको म्हणली की तिसरी आहे. काही पुरुष असे असतात. अभंगाचे प्रथम चरण. सारासार विचार करा उठाउठी नाम धरा कंठी विठोबाचे. तुम्ही म्हणाल काय आता आम्ही का भगवान परमात्म्याच्या कंठामध्ये फोटो लावतो का? असं नाही. बघा, ज्यावेळेस रामप्रभूंचा राज्याभिषेक झाला त्यावेळेस रामप्रभूंनी सर्वांना काही ना काही भेटवस्तू दिल्या. पण एक पात्र असं उरलं की त्या पात्राला काहीही दिलं नाही. सीता माता गेल्या आणि म्हणाल्या, प्रभू तुम्ही सर्वांना काही ना काही भेटवस्तू दिल्या, पण हनुमंताला का नाही दिलं? तेव्हा रामप्रभू म्हणाले, अगं सीते, आज जर माझा लक्ष्मण कोणामुळे जिवंत आहे तर फक्त हनुमंतामुळे उभा आहे, जिवंत आहे. आणि आज जर तू माझ्या डोळ्यासमोर उभी आहेस तर कोणामुळे तर हनुमंतामुळे. आज जर हनुमंताच्या चरणी माझं मस्तक कापून जीव दिला तरी त्याचे माझे उपकार काही फिटू शकणार नाही. रामप्रभू पुढे निघाले. सीते मातेला वाईट वाटलं. सीता माता हनुमंताकडे गेला आणि आपल्या नवरत्नांचा गळ्यातला हार काढून हनुमंताला दिला. हनुमंताला तो हार दिला. हनुमंतराय एका झाडाच्या फांदीवर बसतात. बसल्यावर एक मणी घेतात, दाताखाली फोडतात. एक मणी घेतात, दाताखाली फोडतात. असं खूप करत एका वानराने ते दृश्य पाहिलं. ते दृश्य पाहिल्यानंतर तो धावतच सीते मातेकडे गेला व म्हणाला, माते माते, तू जो नवरत्नाचा हार दिला होता ना, तो हनुमंता एक मणी घेतो, दाताखाली पडतो, एक मणी घेतो, दाताखाली पडतो. त्यावेळेस सीते मातेला खूप राग आला. तो हनुमंत माझा नवरत्नाचा हार एक मणी घेते, दाताखाली फोडते.
जाती आणि एक नवी रामपूर्वी ग्रामपंचायत दाखवली. बघा, हनुमंतरायांनी एक मैदपूर्वी ग्रामपंचायत दाखवली. एक नवी रामपूर्वी ग्रामपंचायत दाखवली. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, सावत असा घडत रे लोक्याचा. हनुमंतरायांनी ज्याप्रमाणे भगवंताला साठवलं, त्याचप्रमाणे सौतोबा महाराजांनीही आपल्या हृदयामध्ये भगवान परमात्म्याला साठवलं. सौतोबा शेतामध्ये काम करत असताना, सौतोबा महाराज शेतामध्ये काम करत असताना भगवान परमात्म्याने त्यांची परीक्षा घ्यायची ठरवली. एका माणसाचं रूप धारण करून ते धावत धावत त्यांच्या शेतामध्ये गेले. सौतोबांना म्हणाले, सौतोबा, सौतोबा, माझ्या मागे खूप डेंजर चोर आहेत. मला लय लवकर मारून टाकणार आहेत. मला लपायला जागा द्या. सौतोबा म्हणाले, मागे ऊस आहे, पलीकडे मक्का आहे, जवळ जिथं लपायचं तिथं लप. भगवान परमात्मा म्हणाला, म्हणजे तो माणूस म्हणाला, दादा, सौतोबा महाराज, ते खूप डेंजर आहेत. मला लवकर मारून टाकतील. लय डेंजर आहेत, मला मारून टाकतील लवकर. आणि त्याच्यामुळं मग सौतोबा महाराजांनी विचार केला. मग त्यांच्या डोक्यामध्ये आलं की हा दुसरा तिसरा कोणी नाही तर माझा भगवान परमात्मा आहे. माझी परीक्षा घेतोय, माझी परीक्षा घेतोय. सौतोबांनी मागचा पुढचा न विचार करता दोन्ही हातांनी नव्हे तर खाली विळा होता, त्या विळाने आपली तर छाती फाडली. साठविला सौतोबांनीही आपल्या हृदयामध्ये भगवान परमात्म्याला जागा दिली. आपण जर नामस्मरण केलं ना तर काहीही होऊ शकतो. भगवान परमात्मा आपल्याला भेटायला येऊ शकतो. बघा, आता म्हातारी कशी छाप खेळायचा. एक म्हातारी परभणी ते बीड प्रवास करायची. परभणी ते बीड प्रवास करत सतत त्या कंडक्टरच्या बाजूला बसायची. कोण बसायची? त्या कंडक्टरच्या बाजूला बसायची. रोज ती म्हातारी त्या कंडक्टरला काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड रोज 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 खायला देते. रोज खायला देते. एक दिवस त्याला प्रश्न पडला, ही आजी का बरं आपल्याला देत असतील? कशामुळे? तर त्याने हट्ट धरला, जेव्हा ती उद्या येईल ना आजी, खाणारच नाही. तिला पहिले विचारणार, मग खाणार. खाणार म्हणल्यावर मग दुसरा दिवस उजळला. बसली परभणीच्या गाडीनं. मग त्याने विचारलं, आजी, तुम्ही रोज रोज मला काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड काही ना काही देत राहतात. का बरं? नेमकं कारण काय? जाऊ खाणार आहे. कंडक्टर म्हणतो, तुम्ही जर
खायला देते. बघा किती चॅप्टर आणि चंचल असतात. आणि अशीच एक म्हातारी बाई होती. तिच्या लेकराच्या मुलाचं लग्न ठरलं, म्हणजे तिच्या नातूचं लग्न ठरलं. नातूचं लग्न ठरल्यावर मग तिला लग्नाला न्यायचं ठरवलं नाही, कारण की ती एवढी भान कुदळ बाई होती, बघायचं काम नाही. जिथं दिसेल तिथं भांडायची, जिथं दिसेल तिथं काही खरं नव्हतं. कुठं हसत, कुठं रडल, कुठं काय करल, काहीही तिचा विश्वास नव्हता. म्हणून घरच्यांनी सांगितलं, त्यांची पंचायत झाली की म्हातारीला अजिबात लग्नाला न्यायचं नाही, अजिबातच न्यायचं नाही. न्यायचं नाही म्हणल्यावर त्या पण याला सांगितलं होतं, ड्रायव्हरला सांगितलं, मागच्या दरवाजाने यायचं नाही, पुढच्या दरवाजाने यायचं. मागच्या दरवाजाने येऊ नको ना, पुढच्या दरवाजाने ये. त्याचा ड्रायव्हरच बदलला, दरवाजाने आला. ड्रायव्हर बदलला, मग ते ट्रक थांबला साईडला, घराच्या साईडला थांबला. तेच होतं ते थांबलं. थांबल्यावर लेकरं खेळत होते आपल्या आजूबाजू, गाडी ट्रॅक्टर. ती म्हणाली, चिंट्या इकडे, तिला रुपये आहे का, तुला रुपये आहे तरी आहे का, खाऊ द्यायला, खाऊ घ्यायला पैसे नाही. आता लेकराला लालच वगैरे दिल्यावर लेकर येणारच ना, तर तिला लालच केला, लालच दिला त्याला, आणि इकडे म्हटल्यावर तो आला आणि त्या म्हातारी बाईनं विचारलं, हा ट्रक इथं काऊन रे? होय चिंट्या, इथं ट्रक का? अगं आजी, तुला एवढं माहित नाही, आपल्या काकाच्या मुलाचं लग्न ठरलंय. म्हातारी अशी पेटली की त्या म्हातारीनं सगळं घर खाली बोलवलं. सगळं अख्खं घर, पाहुणे रावणे सोयरे इकडे तिकडे सगळे खाली बोलवले. पंचायत झाली, तुम्ही मला लग्नाला कसं काय नेणार नाही, कसं काय नेणार नाही, लग्नात होऊ देत नाही, मला जर नेलं तर. ते म्हणाले, आता हिला तर न्यावंच लागेल, शुभ मुहूर्त आहे, नंतर काय माहित कधी येईल. असं म्हटल्यावर त्या म्हातारीला नेलं. बारात निघाली, तिकडं बारात निघत होती म्हातारी आत हॉलमध्ये. ही म्हातारी इकडून टोचत होती तिला काढी, इकडून तिकडं, इकडून तिकडं, इकडून तिकडं काठी टोचत राहते. मग त्या म्हातारीला राग आला. दुसऱ्या बरं का त्या म्हणजे एवढुले लाडू, एवढुल्या करंजा, पनीरची भाजी, याची भाजी, त्याची भाजी, हे तर आमच्या इथं धाग्याला असतंय. असं म्हटल्यावर तिला तर खूपच राग आला. ही तो पेटली, तो भांडण सुरू यांच्या आत, बार पुढे बाहेर. एका लहान मुलांनी सांगितलं, काका, ओ काका, आपली आजी पेटली. पेटली म्हणजे आगाने पेटली नाही, तर रागाने पेटली. पेटली म्हटल्यावर काहीही खरं नव्हतं म्हातारीचं. त्याने सांगितलं होतं घरी अगोदर, तू काहीही भांडणं वगैरे करायचे नाही, शांतपणे लग्न करायचं, घरी नीट वापस यायचं. पण म्हातारी तर एक दिवस जात नाही म्हातारीचा. असा चंचल आणि चपळ बायका महाराज प्रमाणे सांगतात, मन हे चंचल चपळ
खूप चंचल आणि चपळ असतं. खूप चंचल असतं आपलं मन. आपल्या जर मनाने ठरवलं ना हे करायचं, ते केल्याशिवाय राहणार नाही. ते केल्याशिवाय राहणारच नाही. आपलं जर मन म्हटलं चला तर जायचं दुबईला, दुबईला बुर्ज खलिफा बघायला. कुठं? झोपल्या का? झोपल्या नाही ना? आपण जर काहीही ठरवलं, काही जर करायचं ठरवलं तर आपण ते करून दाखवतो. जर वेगळा विचार असला तर काय, मन हे चंचल चपळ. आपलं मन हे खूप चंचल आहे आणि चपळ. मन हे चंचल चपळ, जाता येताना लगे वेळ, काहीही वेळ लागणार नाही आपल्याला कुठं काय करायचं. अभंगाचे तृतीय मन चरण. जहर जहर त्यात ज्ञानाचा निंगा. अभंगाचे तृतीय चरण. भयाच्या चिंतने सरळ संकट, कराल दुर्मट भव सिंधू. बघा, भगवान परमात्म्याचं नाव जर आपण कंठामध्ये धारण केलं तर आपले जेवढे पाप वगैरे आहे ते मिटून जाते. तर असंच हनुमंतरायांपुढे एक संकट आलं होतं. काय आलं होतं? सांगितलं की राम मोठे की रामाचं नाव मोठं. राम मोठे की रामाचे नाव मोठं. प्रश्न झाला हा. प्रश्न झाल्यावर जरा प्रश्न अवघड आहे म्हणून प्रश्न 2 दिवसांनी 3 दिवसांनी सांगू असं ठरलं. हनुमंतरायांना गाठलं व म्हणाले, हा प्रश्न केलाय की हनुमंतरायांना प्रश्न केला हा की राम मोठी की रामाचं नाव मोठं. हा प्रश्न केला. प्रश्न जर अवघड म्हणून 2 दिवसांनी सांगू असं ठरलं. 2 दिवसांनी सभा भरणार. त्या सभेमध्ये सांगायला लागणार आपल्याला प्रश्नाचे उत्तर.
पडले हनुमंतराय, पर राम प्रभूंचे पाय नाही पडले. तेव्हा एक जण उठला आणि म्हणाला, तू सर्वांच्या पाया पडलास हनुमंता, तू सर्वांच्या पाया पडलास, पर तुझ्या गुरूंचे तू पाय नाही पडला. राम प्रभूंचे तू पाय नाही पडला, का बरं? रामजींचे तू पाय नाही पडला, का बरं? म्हणाला तो व्यक्ती. म्हणाल्यावर राम प्रभूंना राग आला. या गोष्टीतून राग आला की हनुमंताने सर्वांची पाया पडले, पण माझ्या पाया नाही पडला, काय झालं असेल नेमकं? राम प्रभूंना खूप राग आला होता. राम प्रभूंना खूप राग आला होता. रागाभरात त्यांनी सांगितलं, या हनुमंताला मृत्यूदंड द्यायचा. कोणता दंड? मृत्यूदंड द्यायचा. ठरलं राम प्रभूंचं, मृत्यूदंड द्यायचा. 4-5 दिवसांनी मृत्यूदंड द्यायचा. तो दिवस उजळला. उजळल्यानंतर राम प्रभू असे आणि हनुमंत असे पुढे उभे होते. राम प्रभूंना आपला धनुष्य बाण काढला. त्यावेळेस हनुमंत जप करत होते, राम 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 जप करत होते. आपण थोडा वेळ राम प्रभूंचं भजन करू. जय राम जय जय हनुमंतरायांच्या छातीवर मारला. हनुमंतराय मृत्यू पावले नाहीत, कारण की हनुमंतरायांनी जप करत होते. हनुमंतरायांनी तपश्चर्या खूप केली होती. खूप तपस्या केल्यानंतर तपश्चर्या करत राहिली. सतत तपश्चर्या करत होते हनुमंतराय सारखं राम 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 प्रभूंची सारखी तपश्चर्या करायचे. जर कंठामध्ये भगवान परमात्म्याचं नाव असेल ना, एक बाल पण आपलं काहीही करू शकणार
नाही, काहीही होणार नाही आपल्याला. आपण जर सतत नाम स्मरण केलं तर काही होऊ शकणार नाही आपल्याला. कोणता रोग नाही, काही नाही, काहीही नाही. धनुष्यबाण धरला, छातीवर मारला, असे खूप बाण मारले, पण हनुमंतरायाला काहीही झालं नाही. कारण की हनुमंतरायाने तेवढी तपश्चर्या केली होती, तेवढं नामस्मरण केलं होतं. नामस्मरण जर आपण केलं ना सतत, आपल्याला काहीही होऊ शकत नाही. विठ्ठल विठ्ठल नामस्मरण करायचं. बघा, नामस्मरणाचा किती फायदा होतो. एका बाईनं एवढं पाप केलं होतं जन्मल्यापासनं, भरपूर पाप केलं होतं. याला मार, त्याला मार, त्याला मारून टाका, त्याला मारून टाका, हे करा, ते करा, खूप पाप केलं होतं. पाप होतं तिथं, खूप मोठं पाप. पुण्यकण सुद्धा केलं नव्हतं तिनं, पुण्यकण पण केलं नव्हतं. पर मरायच्या टायमिंगला, मरायच्या अगोदर तिला भूक लागली. भूक लागली होती तेव्हा एका व्यक्तीने सांगितलं, तिकडे कथा सुरू आहे शिवपुराण, तिकडे जा, 2-3 घंटे बस, ऐक वाटलं तर ऐक, आणि लगेच महाप्रसाद घे. तर शिवपुराणची काही काळजी नाही, तिला ऐकू नव्हतं वाटत, पण तिला भूक लागली होती म्हणून तिने ते ऐकलं. चांगले शब्द तिच्या कानावरती पडले. जेवण झालं, कथा संपली. कथा संपल्यानंतर प्रसाद सुरू होता तिकडं. प्रसादाला बसली, जेवण केलं. आणि तिकडं म्हणत होते, काय म्हणत होते, भगवान की जय. शिवजीची नाम घोषणा सुरू होती तिकडं. मग ती पण म्हणायची, जय शिवजी की जय. मरण पावली. शिव शिव तिच्या तोंडामध्ये शिव नाव आलं. कोणतं नाव? शिवजींचं नाव आलं, साक्षात भोलेनाथांचं नाव आलं. तिला यमदूत घ्यायला नाही आला, तिला यमदूत घ्यायला नाही आला, तर साक्षात भोलेनाथ घ्यायला आले. बघा, एवढं नामस्मरणाचा फायदा असतो. आपण सतत नामस्मरण केलं पाहिजे. आज जर नामस्मरण केलं ना, देव खूप प्रसन्न होतो. आज जेवढं पुण्य करतो त्याचं डबल टिबल होत असतं. त्याच्यामुळे आज कोणतं दान केलं पाहिजे, अन्नदान केलं पाहिजे. जेवढे दान असतील तेवढे दान केले पाहिजे. एका भिकाऱ्याला भूक लागली, त्याला काहीतरी आपण दिलं पाहिजे. पैशाचं दान, असं दान करत राहिलं ना आज आपण, आज जर दान केलं आपण, आज जर पुण्य केलं, त्याचं डबल व्हायच्या ऐवजी टिबल पण होऊ शकते. आजचं महत्व खूप चांगलं आहे. आज एकादशीत ना, एकादशीचं पुण्य खूप आहे. रोजच्या पेक्षा एकादशीचं खूप पुण्य आहे. आज जर आपण पुण्य केलं तर खूप पुण्य आहे आपलं. एवढं पुण्य कधी भेटलं नसेल, तर आज आपल्याला एवढं पुण्य भेटतं. नाही ऐकिले हरी कीर्तन, नाही केले पुराण श्रवण.
नाही वेदशास्त्र पठण गर्भी बहिराज झालो या नाही वेदशास्त्र पठण कीर्तन नाही ऐकलं काही नाही ऐकलं तर काही नाही एखाद्याला कळत नसतं काही हे जर नाही कळालं सतत भगवान परमात्म्याचं नाव धारण करायचं आपण कधी पण जेवढे पाप असतील ना आपले तेवढे मुक्त होतो आपण पाप जर गेलं आपलं खूप चांगलं आज एवढं पुण्य करा की तुम्हाला भगवान परमात्मा येईल कधी पण येईल आपल्याला भगवान परमात्मा कोणत्या रूपामध्ये येईल भिकाराच्या रूपामध्ये येईल कुत्र्याच्या रूपामध्ये येईल मांजरीच्या रूपामध्ये येईल काहीही सांगता येत नाही भगवान परमात्म्याचं कोणत्याही रूपामध्ये येतो भगवान परमात्मा जसं की तुकोबारायांनी किती नामस्मरण केलं जिथं दिसल तिथं तुकोबारायांना भगवान तर दिसायचा कांदा मुळं भाजी अवघी विठाबाई माझी जिथं दिसल तिथं फक्त तुकोबारायांचा वेळ कुठं वाया गेला शिंक जांभाळी आणि खोकला या 3 गोष्टींमध्येच तुकोबारायांचा वेळ गेला कधीही तुकोबारायांचा वेळ गेला नाही वाया आता काही जणांना वाटत असेल की तुकोबाराय कोण होते काहींना माहित असेल काहींना नाही तर तुकोबारायांचा अधिकार सांगते ऐका एक व्यक्ती तपश्चर्या करत होता वेद शास्त्र पुराणाचं कथेचं श्रवण करण्यासाठी तर त्यांना ज्ञानोबारायांनी स्वप्नामध्ये सांगितलं की तुम्ही तुकोबारायांकडे जा
प्रश्न पडला. ज्ञानी आहेत ते तर ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानी आहेत तुकोबा, ज्ञानी आहेत ज्ञानेश्वर महाराज, पण माझ्याकडे का पाठवलं? ठीक आहे, तो व्यक्ती आला, तुकोबाराय होते, त्याने सांगितलं मला काय काय करायचंय, कशासाठी आलो मी तर. देहूला गेला, तुकोबारायांच्या घरी गेला. तुकोबारायांनी त्याला एक नारळ, काय दिलं? एक नारळ व 11 अभंग दिले. 11 अभंग आणि एक नारळ. तो व्यक्ती म्हणाला, या 11 अभंगाने आणि एका नारळाने काहीतरी होत असतं का? 11 नारळ आणि ते एक नारळ व 11 अभंग तिथं ठेवून गेला तो परत. मग एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला एक व्यक्ती भाविक होता. तो तुकोबारायांकडे गेला, तुकोबारायांचे दर्शन केले. तुकोबारायांचे दर्शन केल्यावर तुकोबारायांनी प्रसाद म्हणून त्याला ते 11 अभंग दिले आणि एक नारळ दिलं. त्या व्यक्तीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला तो व्यक्ती त्याने ते नारळ फोडून तिथंच खाल्लं. तिथं खाल्ल्यावर एक ओवीचं पारायण सुरू होतं. ओवीचं पारायण सुरू असताना ओवीचा अर्थ पण सांगत होते आणि श्लोकाचा अर्थ पण सांगत होते. त्या महाराजांकडून श्लोकाचा अर्थ राहिला व त्या माणूस जात होता तेव्हा त्याने सांगितलं की महाराज, तुमच्याकडून त्या श्लोकाचा अर्थ राहिला, तुमच्याकडून त्या श्लोकाचा अर्थ राहिला. ते म्हणाल, तू कोण सांगणार, तुला कसं काय कळालं? ते म्हणा, मला सगळं कळालं. मग त्यांनी एक पत्र दिलं. पत्र दिल्यावर ते खूप अवघड होतं वाचायला. पत्र दिलं, वाचायला लावलं, वाचलं आणि त्यांनी त्याचा अर्थ ही सांगून टाकला. मग त्यांना म्हणाले, तुम्हाला हे एवढं ज्ञान कुठून भेटलं? ते म्हणाले, मला हे सगळं ज्ञान तुकोबारायांनी दिलं. तुकोबारायांचा एवढा अधिकार होता बघा. एका नारळाने, एका 11 अभंगाने त्या माणसाला ज्ञान आलं. किती मोठं मग तुकोबारायांचा अधिकार आहे. तुम्हाला कळालं असं तुकोबारायांचा अधिकार? तुकोबारायांचा एवढा मोठा अधिकार होता बघा. तुकोबाराय पण तुम्हाला माहिती का, भगवान परमात्मा ही कधी कधी नामस्मरण करतो. नामस्मरण करतो भगवान परमात्मा साक्षात. जसं की द्रौपदीचं वस्त्रहरण भगवान परमात्माला एकदा लागलं होतं करंगळीला. त्यावेळेस द्रौपदीने आपली साडीचा छोटंसं कापलं, पदर कापला थोडा आणि बोटाला गुंडाळला. त्यामध्ये 9,999 धागे होते. किती? 9,999 धागे होते. द्रौपदीचं वस्त्रहरण होताना द्रौपदीजी भगवान परमात्माला ये म्हणत होत्या, कृष्ण कृष्ण कुठे आहेस, लवकर ये. तर भगवान परमात्माला खूप उशीर झाला. द्वारकेहून यायला त्याला खूप उशीर झाला. उशीर झाल्यावर भगवान परमात्म्याने 9,999 द्रौपदीला साड्या दिल्या. द्रौपदी गोल गोल फिरायची आणि तिची साडी कधीही संपली नाही भगवान परमात्मा येऊस तर. किती मोठं भगवान परमात्म्याचं नाव म्हणावं. किती मोठा भगवान
जन्मोनी या कुळीबाचे स्मरता राम जन्मापासून आपण सतत भगवान परमात्म्याचं नाव धारण करायचं बरं का बरं? बघा, वाल्या कोळी होता त्याचा पण खूप पाप झालं होतं बरं का. जंगलामध्ये राहायचा आणि गाव होतं, त्या गावाला वाट जंगलामधूनच होती. त्याचं ठिकाण मग ते तिथं ठिकाण बनवलं. आपली बायको, मुलगी आणि तो वाल्या कोळी तिथंच राहायचे. खूप पाप झालं होतं. कधी दागिने घ्यायचा, कधी काय घ्यायचा, मारहाणी करायचा. खूप पाप झाले होते वाल्या कोळीचे पण. त्याचे पाप झाल्यावर मग हे सगळं नारद मुनीनं पाहिलं. नारद मुनी कोणता जप करायचे? नारायण 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 सतत जप करत राहायचे. हे नारद मुनीने पाहिल्यानंतर नारद मुनीला खूप वाईट वाटलं. नारद मुनी म्हणाले, तू घरी जा आणि तुझ्या मुलगी आणि पत्नीला विचार, तुम्ही माझं पापाचं अर्धा हिस्सा घेताल का? तो घरी गेला. घरी गेल्यानंतर त्यांनी सांगितलं, मी जेवढे पाप केले त्याच्यात थोडा हिस्सा तुम्ही दोघे घेताल का? अजिबात नाही. की तुम्ही पाप केले, आम्ही केले का पाप? असं म्हणाला आणि तो निघून आला परत. मग नारद मुनीला सांगितलं, नाही म्हणाल्या. नारद मुनीला वाईट वाटलं होतं ना, काहीतरी चांगलं व्हावं याचं. मग तो कधी भगवान परमात्म्याचं नामस्मरण नव्हता करायचा. तर आवडतच नव्हता भगवान परमात्मा. दुश्मनी होती दोघांची. त्याला बिलकुल आवडायचं नाही भगवान. त्या भगवानला अजिबात नव्हता आवडत भगवानला. मग नारद मुनीनं सांगितलं, तू मरा 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 सतत जप कर. मग रा मरा 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 राम 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 वाल्मिका तरला उलट्या नामस्मरणा
मरा 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 मराचं काय होतं तर राम होतं. राम होतं. सतत तू मरा मरा करत राह. बघा त्यांनी एवढं नामस्मरण केलं होतं, एवढं नामस्मरण केलं, खूप नामस्मरण केलं. आणि त्याच बाल्यापोळीनं कोणता ग्रंथ लिहिला रामायण. लिहिली रामायण रामा त्या बाल्यापोळीनं रामायण हा ग्रंथ लिहिला. बघा एवढा नामस्मरणाचा फायदा होतो. आजपासून कोण कोण नामस्मरण करेल हात वरी करा. हातवरी करा शेवटी माहिती कोणीच नाही करणार. एक करायचे का दोन मार एकच आता हात वाव. आता खाली करा. सगळ्यांनी आजपासून नामस्मरण खाली सॉरी विठ्ठल विठ्ठल आजपासून सर्वांनी नामस्मरण करायचं. सर्वांनी कोणी पण असू सर्वांनी नामस्मरण करायचं. नामस्मरण केल्याने खूप फायदा आहे. एवढा नामस्मरण करायचं आपण आयुष्यामध्ये. आता जे मागचं आयुष्य गेलं आपलं, आता जे नवीन होईल आजपासून जे पुढचं आहे त्याची सुरुवात उठल्या नामस्मरणापासून करायची. जन्मल्या कुळी वाचे स्मरणे नाम धरी हाचे नेम मनीषी. सतत भगवान परमात्मा आपल्याला कुठेही दिसलं पाहिजे. भगवान परमात्मा तुकोबाराला कुठं दिसायचं भगवान परमात्मा? कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. कांदा मुळामध्ये भगवान परमात्मा दिसत. आपल्याला कुठे दिसत नाही. फक्त कुठे दिसतो मंदिरामध्ये भगवान परमात्माची समाधी आणि फोटो इथे दिसतो. आणि पण कुठे दिसतो का सांगा बरं? नाही दिसत ना. विठ्ठल जळी तळी भरणा विठ्ठल जळी तळी भरणा
तुका म्हणे कोटी कुळे ती पुनीत तुका म्हणे
आमच्या जावडी ताई याच्यासाठी टाळ्या वाजवा. गौरी जावडीच आहे ना. सतत आपण भगवान परमात्म्याचं नाव धारण केलं पाहिजे. विठोबा रखुमाई विठोबा जे काही चुकलं असेल ते माझे बुद्धीचे दोष, जे काही बरोबर असेल ते माझ्या गुरूंनी शिकवलेले. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय कोणी सुद्धा उठायचं नाही जागेवरती. सत्कार झाल्याशिवाय कोणी सुद्धा उठायचं. ऐका. बीड जिल्ह्यातील अन्नपूर्णा माता मुलींची वारकरी शिक्षण संस्था चकलंबा 18 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर कळशारोहणचा कार्यक्रम आहे. तुम्हा सर्वांना यायचं आहे. जर कोणाला काही वाटत असेल, थोडी दक्षिणा वगैरे काही द्यायची असेल तर ती